श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, उद्या आहे माघी गणेश जयंती, वर्षातील सर्वात मोठी आणि सिद्धिदायक चतुर्थी. मग या दिवशी आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तो उपाय कशा पद्धतीने करायचा, कोणत्या वेळेत करायचा, याचबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आता बघा, या माघी गणेश जयंतीच्या मुहूर्तावरती आपल्याला एका झाडाचं जी पान आहे ते आपल्या घरात आणायचं आहे. हो, आता या झाडाचं पान जे आहे तर ते आपल्याला कसं आणायचं आणि त्याचा जो समजा उपाय असेल, वापर असेल, तो कसा करायचा हेच तर आपण जाणून घेणार आहोत. आणि या झाडाच्या पानामुळे समजा याचा आपण उपाय केल्यानं आपल्या पतीची खूपच प्रगती होईल. याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आता गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता, विद्येचे देवता, संकटमोचन. मग आपल्याला गणपती बाप्पाच्या सेवेसोबत बघा, अशा काही विशिष्ट तिथींवरती गणपती बाप्पांचे जे काही तत्व असतात ते 1000 पटीनं जागृत असतात. आणि आपल्याला या सक्रिय म्हणजे जे काही तत्व आहेत गणपती बाप्पांचे जागृत, या तत्वांचाच आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे आणि आपल्या आयुष्याचं सोनं करून घ्यायचं आहे. बघा, आता या दिवशी आपण जो काही उपाय करू, जी काही सेवा करू, ती गणपती बाप्पापर्यंत नक्कीच पोचते. आपल्या हिंदू धर्मामध्ये वनस्पतींना सुद्धा पूजनीय देववृक्ष मानले जाते. आता गणेश जयंतीला ग्रहांची अशी काही स्थिती बनत आहे जी 100 वर्षानंतर येत आहे. अशा वेळी जर आपण काही समजा पूजनीय झाडाचे पानं जर घरी आणले तर आपल्या घरातून दरिद्रता नावाचा प्रकारच उरणार नाही. दरिद्रता कायमची निघून जाईल. आता तेच झाड आहे ज्याचा उल्लेख पुराणात गणपती बाप्पाला अतिशय प्रिय म्हणून केला जातो. आता अनेक भक्त विचार करतात की फक्त दुर्वा वाहिल्याने बाप्पा प्रसन्न होतात का, पण नाही. एका विशिष्ट झाडाच्या पानामध्ये विघ्नहर्ता शक्ती सामावलेली असते. हे पान घरात येताच तुमच्या शत्रूंची बुद्धी भ्रष्ट होईल आणि ते स्वतःहून तुमच्या मार्गातून बाजूला होतील. पण लक्षात ठेवा, हे पान तोडताना एक विशिष्ट मंत्र म्हणावाचा आहे आपल्याला. तो मंत्र म्हणजे बघा, आता हा जो उपाय आहे आपल्याला उपायच करायचा आहे. आता आपण बघा, मनातून विशेष म्हणजे उपाय करण्याच्या अगोदर शंका कुशंका काढून टाका. आता हे झाड दुसरे तिसरे कोणतेही नाही, मंदार आहे बघा, रुईचे झाड, पांढऱ्या रुईचे झाड अधिक प्रभावी मानले जाते, ज्याला आपण अर्क असेही म्हणतो. आता हा उपाय कसा करायचा आहे? उद्या आहे माघी गणेश जयंती. सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करून जिथे कुठे समजा तुमच्या घराच्या जवळपास रुईचं झाड असेल तिथे जायचं आहे. पांढरी रुई मिळाली तर अतिशय उत्तम, मग तर सोन्यासारखाच योग आहे म्हणायचं. झाडाला हात जोडण्यापूर्वी तिथे एक दिवा लावायचा, अगरबत्ती लावा आणि नंतर प्रार्थना करा, हे वृक्षराज, मी माझ्या कठीण इच्छापूर्तीसाठी तुमचं एक पान घेत आहे. कृपया मला आशीर्वाद द्या आणि मी तुमचे पान तोडत आहे तर मला क्षमा करा. त्यानंतर त्या झाडाचं एकही डाग नसलेलं स्वच्छ आणि कोवळं पान तोडून घरी आणायचं आहे. घरी आणल्यावर ते पान गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने स्वच्छ धुवून घ्या किंवा पुसून काढा. आता विशिष्ट विधी आणि शत्रुनाशासाठी उपाय करायचा आहे. आता या पानाचं काय करायचंय, हीच तर सर्वात मोठी म्हणजे एक रहस्यमय गोष्ट आहे. इच्छापूर्तीसाठी त्या पानावर लाल चंदनाने किंवा कुंकवाच्या गंध तयार करायचा आहे. बघा, आपल्याला हळदीचा आणि कुंकवाचा करा. जी काही तुमची इच्छा असेल ती लिहायची आहे. मग पतीची प्रगती लिहा, धनप्राप्ती लिहा, घर लिहा, नोकरी लिहा, मुलांची प्रगती लिहा आणि हे पान गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे. आता गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करत असताना अर्पण करून झाल्यावर ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. या रुईच्या पानाच्या देठावर शत्रूचे नाव मनातल्या मनात घेऊन ते पान
बाप्पाच्या डाव्या पायाजवळ ठेवा. शत्रूची शक्ती क्षीण होईल. संध्याकाळी हे पान उचलून तुमच्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवा. तुम्ही स्वतः अनुभव घ्याल, तुमची रखडलेली कामं अगदी वेगानं मार्गी लागतील. हा उपाय करताना कोणालाही सांगू नका. हे गुप्तच असू द्या. म्हणजे कसं, आपण ज्या काही इच्छेसाठी उपाय करत आहोत तो उपाय अगदी म्हणजे आपल्याला त्याचं फळ मिळेल. आता गणेश जयंतीला आपण जर उपाय केले, कारण की पृथ्वीवर गणेश तत्व 1000 पटीनं सक्रिय असतात. शास्त्रानुसार गणेश जयंतीच्या दिवशी माघ शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाचे तत्व पृथ्वीवर इतर दिवसांच्या तुलनेत 1000 पटीने जास्त कार्यरत असतात. या दिवशी केलेल्या कोणत्याही उपायांचा, मंत्राचा जे काही फळ आहे ते आपल्याला अगदी 24 तासात प्राप्त होतं. गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच उद्या बाप्पाचा समजा जन्मोत्सव असल्याने ते अत्यंत प्रसन्न मुद्रेत असतात. रुई आणि गणेश यांचे अतूट नातं आहे बघा. अनेकांना प्रश्न पडेल की रुईचेच पान का बरं घ्यायचं, तर रुईच्या झाडाला मंदार म्हणतात. म्हणजे गणेश आणि दार म्हणजे देणारा, म्हणजेच सर्व काही देणारा वृक्ष. या झाडामध्ये सूर्याची ऊर्जा सामावलेली असते. गणपतीला अर्काभ म्हणजे सूर्यासारखे तेज असलेला म्हटलं जातं. त्यामुळे रुईचे पान हे बाप्पाच्या लहरी आकर्षित करून घेण्याचे सर्वोत्तम एक आपल्याला म्हणजे बाप्पाच्या जवळ जाण्याचे एक माध्यमही म्हटलं तरी चालेल. आता ग्रहांची विशेष स्थिती, उद्याची जी तिथी ही केवळ जयंती नाही, तर या दिवशी रवी योग, शुभयोग एकत्र येत आहे. अगदी आपल्या शास्त्रानुसार रुईचे झाडे सूर्याचे प्रतीक आहे आणि गणपती हा बुद्धीचा कारक आहे. जेव्हा तुम्ही रुईचे पान गणपतीला अर्पण करता तेव्हा तुमच्या कुंडलीतील सूर्य आणि बुध दोन्ही ग्रह प्रबळ होतात. यामुळे समाजात मान सन्मान वाढतो आणि शत्रू आपोआप नमते घेतात. त्यामुळे आपल्याला उद्या मागी गणेश जयंतीच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. तसेच नकारात्मक शक्तीचा नाश करण्यासाठी देखील हा काळ उत्तम आहे. माघ महिना हा शिशिर ऋतूचा काळ आहे. या काळात निसर्गात बदल होत असतात. रुईच्या झाडामध्ये विषारी दूध असते, जे तंत्रशास्त्रात नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी वापरले जाते. जेव्हा आपण हे पान विधीपूर्वक घरात आणतो तेव्हा ते घरातील वास्तुदोष, इडापिडा, आपल्यामध्ये असलेली नकारात्मकता, दोष शोषून घेतं आणि घराचं एक आपल्या संरक्षण कवचच तयार होतं. त्यामुळे बघा, आपल्याला उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांच्या अगदी जवळ पोहोचायचं असेल तर हा जो दिवस आहे तो खूप मोठा एक सोन्यासारखा दिवस आहे. तर उद्याच्या दिवशी या पानाद्वारे आपण जो काही उपाय करू, जी काही इच्छा गणपती बाप्पांच्या चरणी आपण मागू, ती नक्कीच तुमची अगदी 24 तासात पूर्ण होईल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी